अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था अलिबाग आयोजित साहित्य संगम सोहळा ग्रीन रिसॉर्ट पिंपळे सिटी मांडला येथे रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला। मुरुड तालुक्यातील मांडला येथे दुपारी 3:30 वाजता कार्यक्रम सुरू झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक, कवी, कादंबरी व नाटककार सन्माननीय सुरेश भोपी यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी आपली उपस्थिती दर्शवली। अतिथी म्हणून प्राध्यापक संजीवनी नाईक व साहित्यिका मीनाक्षी तांडेल होत्या। प्रथमतः पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून गणपती व सरस्वतीची पूजा करण्यात आली। नंतर साहित्यिक आजाराम भगत यांनी ईशस्तवन व स्वागतपद्य गीताने पाहुण्यांचे स्वागत केले। त्यानंतर कोकणभूषण साहित्यिक कैलास पिंगळे लिखित चरीच्या ऐतिहासिक शेतकरी संपावर आधारित फसकी या कादंबरीचे प्रकाशन झाले। त्यानंतर नाटककार सुरेश भोपी यांच्या अन्यायाला वाचा सोडणारे, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी व अमानुष रूढींवर प्रतिहल्ला चढवणाऱ्या समाज प्रबोधन वैऱ्यांनी डाव साधला या नाटकाचे प्रकाशन मोठ्या सन्मानाने झाले। तसेच अखिल भारतीय साहित्याने आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजयी 3 स्पर्धकांच्या बक्षिसांचे सुंदर वितरण केले। त्यानंतर उपस्थित कवींनी मोठ्या रंगतदार सादरीकरणात कवी संमेलन पार पाडले। रात्री गझल कार्यशाळेत डॉक्टर अविनाश पाटील यांनी गझल या विषयावर सुंदर मार्गदर्शन केले। त्यानंतर अरुण म्हात्रे व हरिश्चंद्र माळी यांनी व इतर नवोदित गायक व धवला गीतांनी कार्यक्रमात अधिकच रंगत भरली। कार्यक्रम नियोजन अखिल भारतीय साहित्य अध्यक्ष कैलास पिंगळे सर, कार्यक्रम प्रमुख नंदेश गावण व स्पर्धा प्रमुख जयवंत पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे संचालन तृप्ती गावण यांनी रंगतदार केले। रात्री भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, अलिबाग।